26 वर्षांचा भाचा फक्त काही दिवसांसाठी घरी आला होता. पण एका रात्री त्याच घरात काहीतरी असं घडलं ज्याने मामी भाच्याचं नातंच बदलून टाकलं. सत्य समजल्यावर माझ्या पायाखाली जमीनच सरकली. मी आदित्य. माझं वय 26 वर्ष होतं. मी एका छोट्या IT कंपनीत काम करतो. माझे आईवडील वेगळ्या शहरात राहत होते आणि मी नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात होतो. मी माझ्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा होतो. लहानपणापासून मला स्वतंत्रपणे राहायची सवय लागली होती. कॉलेजनंतर काहीच दिवसात मला नोकरी मिळाली आणि त्यानंतर मी त्या दुसऱ्या शहरातच रुळलो. आता मला ते शहरच माझं घर वाटू लागलं होतं. माझा एक मामा होता, संजय मामा. तोही त्या शहरातच राहत होता, पण त्याच्याशी आमचा फारसा संपर्क नव्हता. कारण काही वर्षांपूर्वी आमच्या घरात काहीतरी वाद झाला होता. तो वाद नेमका कशावरून झाला हे मला आजपर्यंत कोणी सांगितलं नव्हतं. आई फक्त एवढंच म्हणायची की काही गोष्टी विसरून जाणं बरं असतं. पण गेल्या महिन्यात माझ्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण आलं. मला कंपनीने प्रोजेक्टसाठी दुसऱ्या ब्रांचला जायला सांगितलं. माझं आत्ताचं ऑफिस त्या दुसऱ्या ब्रांचहून फार लांब अंतरावर होतं आणि मी त्या लोकेशनच्या ऑपोजिट बाजूला राहायचो. त्या न्यू ब्रांचला दररोज जाणे येणे खूपच कष्टाचे आणि वेळ घेणारे होते. पण काम होतं, काय करणार. एक दिवस आईने फोन केला आणि म्हणाली, आदित्य, तुझा संजय मामा तू सांगत होतास ना तिथेच राहतो. तुझी आता जिथे ट्रान्सफर झाली आहे तिथेच राहतो तुझा मामा. तू त्याच्याकडे जाऊन थोडे दिवस राहू शकतोस का, प्रोजेक्ट संपेपर्यंत तरी. मी थोडा विचारात पडलो, पण आई म्हणाली, बघ आता इतकी वर्ष झाली त्याला भेटून. आत्ता तुझ्या मामीचा फोन झाला आणि तुझ्या मामीने स्वतः विचारले तुझ्या बाबतीत. मामीचं नाव रश्मी होतं. मी तिला लहानपणी भेटलो होतो. तेव्हा ती मला खूप लाड करायची. पण त्यानंतर कधी भेट झाली नव्हती. मामा मामीला मुलं नव्हती हे मला माहीत होतं. तेव्हा आईच्या आग्रहाखातर मी संजय मामाला फोन केला. ते खूप प्रेमाने बोलले, आदित्य, तू आमच्याकडे येणार म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. तू निसंकोचे. पुढच्या आठवड्यात मी माझं सामान घेऊन संजय मामाच्या घरी पोहोचलो. मामाचा एक छान 2 BHK फ्लॅट होता. मला बघताच मामा म्हणाला, आदित्य, किती मोठा झालास तू. मामाने माझ्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला. आज जाताच मामी समोर आली. आदित्य बेटा. मला बघताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने मला जवळ घेतलं. किती वर्ष झाली तुला पाहून, तू इतका मोठा झालास. मामीला पाहून मला आश्चर्य वाटलं. ती अगदी साध्या कपड्यात होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता, पण माझं स्वागत करताना तिच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद होता. बेटा, तू थकला असशील, आधी फ्रेश हो, मी तुझ्यासाठी चहा बनवते. मामी लगेच किचनकडे गेली. मामाने मला एक खोली दाखवली. आदित्य, ही तुझी खोली आहे. इथे सगळं आहे. तरी तुला काही हवं असेल तर सांग. मी मामाला धन्यवाद म्हणालो आणि मग फ्रेश होऊन बाहेर आलो. तेव्हा मामीने चहा तयार करून ठेवला होता आणि चहासोबत गरमागरम भजीही. ती म्हणाली, मला लक्षात आहे, तुला भजी खूप आवडतात. मला खरंच आश्चर्य वाटलं. इतकी वर्ष झाली तरीही तिला माझी आवड लक्षात होती. मामी, तुम्हाला कसं आठवतंय, मी आश्चर्याने विचारलं. अरे, तू लहान होतास तेव्हा आमच्या घरी आलास ना एकदा. तेव्हा तू भजीसाठी किती हट्ट केला होतास आणि मी तुला किती खाऊ घातले होते. ती हसली, पण त्या हसण्यात कुठेतरी एक दुःख लपलेलं होतं. त्या रात्री जेवणाच्या वेळी मामा मामी दोघांनीही मला खूप प्रेमाने जेवायला घातलं. मामाने माझ्या नोकरीबद्दल, माझ्या आवडीनिवडींबद्दल विचारलं. पण मला एक गोष्ट लक्षात आली. मामा मामी दोघांमध्ये फारसं बोलणं नव्हतं. जेवणाच्या टेबलावर ते एकमेकांकडे क्वचितच पाहत होते. मामीने खूप प्रेमाने मला जेवण वाढलं, पण मामा फक्त आपल्या प्लेटकडे बघत जेवत होता. मला घरात एक विचित्र शांतता जाणवली. पहिला दिवस गेला. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला निघालो. फक्त 15 मिनिटात मी ऑफिसला पोहोचलो होतो. मामाच्या घरून ऑफिसचं अंतर कमी होतं, त्यामुळे येणं जाणं मला खूप सोयीचं झालं होतं. संध्याकाळी परत आलो तेव्हा मामी दारात उभी होती. आदित्य, आलास. तू थकला असशील, फ्रेश हो, मी तुझ्यासाठी खास व्हेज बिर्याणी केली आहे. मामी माझी इतकी काळजी घेत होती, मला वाटलं खरंच माझ्या आईसारखीच आहे ती. पण रोज रोज मला काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. मामा रोज उशिरा घरी यायचा, रात्री 9-10च्या सुमाराला. मामी त्याची वाट बघत असायची. कधी कधी मी बघितलं की ती दरवाजाकडे टक लावून बसलेली असायची. मामा आल्यावर त्याला जेवण गरम करू का असं विचारायची. मामा फक्त हो किंवा नाही इतकंच बोलायचा. एके दिवशी मी लवकर घरी आलो. ऑफिसमध्ये काही तांत्रिक समस्या आली आणि काम बंद पडलं. घरी आल्यावर मी मामीला किचनमध्ये पाहिलं. ती एकटीच काहीतरी बडबडत होती. मी जवळ गेलो तेव्हा तिला माझी जाणीव झाली. तिने लगेचच तिचे डोळे पुसले. ती रडत होती. मामी, काय झालं, तुम्ही रडताय.
मी घाबरून विचारलं. तिने हसण्याचा प्रयत्न केला. काहीच नाही, असंच काही आठवलं. एवढं बोलून तिने विषय बदलला. म्हणाली, तू लवकर कसा आलास? ऑफिसमध्ये काही तांत्रिक प्रॉब्लेम होता. पण मामी, तू खरंच ठीक आहेस ना? काही त्रास असेल तर मला सांग. मी चिंतेत विचारलं. मामीने माझा हात प्रेमाने धरला. तू इतका काळजी करतोयस माझी? आदित्य, तुझी आई खूप भाग्यवान आहे, कारण तिच्याकडे तुझ्यासारखा मुलगा आहे. एवढं बोलून ती शांत झाली. त्या दिवसापासून मी त्या घरात अधिक लक्ष देऊ लागलो. मामा मामी दोघे एकमेकांशी फारच कमी बोलत असत. घरात एक प्रकारची शांतता होती, पण ती शांतता सुखाची नव्हती. ती एक अस्वस्थ शांतता होती. एके रात्री मला तहान लागली. मी किचनमध्ये पाणी घ्यायला गेलो, तेव्हा मला मामीचा आवाज ऐकू आला. ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती. नाही दीदी, मी आता येऊ शकत नाही. इथे आदित्य आलाय, त्याची काळजी घ्यायची आहे. हो ठीक आहे, तू काळजी करू नकोस. तुझं ऑपरेशन कधी आहे? पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात? मी प्रयत्न करते यायला. तिचा आवाज भरकटलेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी मामीला विचारलं, मामी, तुमची बहीण ठीक आहे ना? काल रात्री मी तुम्हाला फोनवर बोलताना ऐकलं. मामी थोडी चकित झाली. मग तिने सांगितलं, हो, माझी मोठी बहीण आहे. तिला काही आरोग्याच्या समस्या आहेत. तिचं लवकरच ऑपरेशन आहे. मला तिच्याकडे जायचं होतं. पण काय मामी? तू जा, मी माझं काम स्वतः करू शकतो. काळजी करू नकोस. तेव्हा तिने हळूच सांगितलं, नाही, तुझ्या मामाला वाटतं की मी माझ्या माहेरी जाऊ नये. बोलताना तिच्या डोळ्यात एक दुःख होतं. मला आश्चर्य वाटलं. मामा इतका कठोर कसा असू शकतो? मामी आपल्या आजारी बहिणीकडेही जाऊ शकत नाही? पुढे आणखी काही दिवस गेले. मामा आता अगदीच कमी घरी असायचा. आठवड्यातून 2-3 दिवस तो बाहेर गावी जायचा. व्यवसायाच्या कामानिमित्त जातोय असं तो सांगायचा. पण मामी नेहमी एकटी असायची. एके दिवशी शनिवार होता. मामा बाहेरगावी गेला होता. मी आणि मामी घरीच होतो. सकाळी नाश्ता करत असताना मामीने मला विचारलं, आदित्य, तू लग्न कधी करणार? मी हसलो. मामी, अजून वेळ आहे. अजून मला सेटल व्हायचंय. मामीने एक दीर्घ श्वास घेतला व बोलू लागली. म्हणाली, आदित्य, लग्न फक्त 2 माणसांचं नसतं, ते 2 कुटुंबांचं असतं. त्याचबरोबर लग्नात प्रेम, विश्वास आणि आदर हे 3 मुख्य पाया असतात. हे 3 असले तरच लग्न टिकतं. ती मला ते सगळं का सांगत होती ते मला काही समजत नव्हतं. पण तिच्या बोलण्यात एक वेदना होती. मी तिच्याकडे बघितलं. तिचे डोळे भरून आले होते. मी विचारलं, मामी, तू ठीक आहेस ना? तिने डोळे पुसले. हो, मी ठीक आहे. फक्त काही जुन्या आठवणी येतात कधी कधी. मी म्हणालो, मामी, मला तू काही सांगू शकतेस का की आमच्यात आणि तुमच्यात नेमका वाद कशावर झाला होता? मी हिम्मत करून विचारलं. मामी गप्प झाली. खूप वेळ काहीच बोलली नाही. मग तिने सांगायला सुरुवात केली. आदित्य, हे 8 वर्षांपूर्वीचं गुपित आहे. तुझ्या आईची आणि माझी खूप जिव्हाळ्याची मैत्री होती. आम्ही एकमेकींना बहिणीसारखं मानायचो. तुझे मामा आणि मला लग्न करून 5 वर्ष झाली होती. आम्हाला मुलं झाली नाहीत. आम्ही डॉक्टरांकडे गेलो. तपासण्या झाल्या. डॉक्टरांनी सांगितलं की मला मूल होऊ शकत नाही. मामीचा आवाज खडबडला. पण ती पुढे बोलत राहिली. या गोष्टीने संजयला खूप धक्का बसला. त्यांच्या घरच्यांनी त्यांना दुसरं लग्न करायला सांगितलं. पण संजयने तसं केलं नाही. पण त्यानंतर ते माझ्यापासून दूर गेले. त्यांनी माझ्याशी बोलणं कमी केलं. मला जणू शिक्षा करू लागले. आणि मग माझ्या आईशी वाद. मी विचारलं. तुझी आई माझ्या बाजूने उभी राहिली. तिने संजयला समजावलं की यात कोणाचाही दोष नाही. पण संजयच्या कुटुंबाने तुझ्या आईलाही वाईट बोललं. त्यामुळे आमचे संबंध तुटले. तुझ्या आईने आम्हाला भेटायला येणं बंद केलं आणि मलाही तिच्याकडे जाता येत नव्हतं. मला मामीचं खूप वाईट वाटलं. मी तिला म्हणालो, मामी, एवढं सगळं होऊनही तू इथे कशी राहिलीस? माझ्या प्रश्नावर मामी हसली. पण ते हसू दुःखाचं होतं. ती म्हणाली, लग्न म्हणजे फक्त सुखाचा संबंध नाही, ती एक जबाबदारी आहे. मी संजयवर प्रेम करते. त्यांनी मला दुःख दिलं, पण मी त्यांना सोडू शकत नाही. कदाचित एक दिवस ते माझं प्रेम समजतील. मी चकित झालो. इतकं सहन करूनही मामी त्यांना प्रेम करते? तिचं म्हणणं हेच होतं की कधीतरी संजयला जाणीव होईल. मामीने माझा हात धरला. म्हणाली, आदित्य, तू आलास म्हणजे मला एक आधार मिळाला. तुझ्यामुळे ह्या घरात पुन्हा हसू आलंय. पुढच्या आठवड्यात मामीच्या बहिणीचं ऑपरेशन होतं. मामी खूप चिंतेत होती. मामाला काहीच सांगायची हिंमत होत नव्हती. एके दिवशी मी मामाशी बोललो. मी त्याला सांगितलं की मामा, मामीची बहीण आजारी आहे. तिचं ऑपरेशन आहे. मामीला तिच्याकडे जावं लागेल.
मामाने रागावलेल्या नजरेने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तिला कुठेही जायची गरज नाही. पण मामा, ती तिची बहीण आहे, ती खूप चिंतेत आहे. मला काल रात्री ती रडताना दिसली. प्लीज तिला जाऊ द्या, किमान 2 दिवसांसाठी तरी. मी आग्रह केला. तेव्हा मामा मला खडसावून म्हणाला, आदित्य, ही आमच्या घरातील गोष्ट आहे, तू मध्ये पडू नकोस. त्याचे बोलणे ऐकूनही मी हार मानली नाही. मी म्हणालो, मामा, मला वाईट वाटतंय असं बोलायला, पण मामी इतकी काळजी घेते सगळ्यांची, त्याचं तिला काहीतरी तर फळ मिळायला हवं ना. तिच्या बहिणीचं गंभीर ऑपरेशन आहे आणि तू तिला तिथे जायला परवानगी न देऊन चूक करतोयस. मामा गप्प झाला. त्याचा चेहरा बदलला. मी पुढे म्हणालो, मामा, तुला माहिती आहे का, मामी किती एकटी आहे, किती दुःख आहे तिच्या मनात. ती दररोज तुझी वाट बघते, तुझ्यासाठी खास पदार्थ बनवते, पण तू तिच्याशी 2 शब्दही बोलत नाही. मामाचे डोळे भरून आले. तू काहीच न बोलता तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी मामा ऑफिसला निघाला तेव्हा त्याने मामीला सांगितलं, तू तुझ्या बहिणीकडे जाऊ शकतेस, पण 2 दिवसात परत ये. मामी चकित झाली. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. खरंच? तिने अविश्वासाने विचारलं. मामा काहीच न बोलता निघून गेला, पण मामीने मला कडकडून मिठी मारली. ती म्हणाली, तू असा कसा बदल घडवलास? तू खरंच देवदूत आहेस. त्या दिवशी मामी तिच्या बहिणीकडे गेली. 2 दिवसांनी परत आली. ती थोडी आनंदी दिसत होती. तिच्या बहिणीचं ऑपरेशन यशस्वी झालं होतं. पण मला आणखी काहीतरी करायचं होतं. मामा मामीमध्ये जे अंतर निर्माण झालं होतं ते कमी करायचं होतं. एके दिवशी मी मामाला विचारलं, मामा, तुला आणि मामीला कशात आनंद मिळतो? तुमची कोणती आवड आहे? मामा थोडा विचारात पडला. तो म्हणाला, आम्हा दोघांना संगीत आवडतं. लग्नाच्या सुरुवातीला आम्ही कॉन्सर्टला जायचो, पण एवढ्या वर्षात नाही गेलो कधी. मामा, या विकेंडला एक छान कॉन्सर्ट आहे या शहरात, तू मामीला घेऊन जा ना. मी त्याला सुचवलं. मी त्याला आग्रह केला, मामा प्लीज, मामीला खूप आनंद होईल, तिला कॉन्सर्टला घेऊन जा. त्या शनिवारी मामा मामी कॉन्सर्टला गेले. रात्री ते परत आले तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. मामी खूप खुश दिसत होती. तिने माझ्यासोबत तिचा आनंद शेअर केला. ती म्हणाली, खूप छान कॉन्सर्ट होता, किती वर्षांनी असा आनंद मिळाला. मामाही हसत होते. खरंच छान होतं. त्या दिवसापासून मामा मामीमध्ये हळूहळू बदल दिसू लागला. मामा आता लवकर घरी यायचा, मामीशी बोलायचा, पण अजूनही ते पुरेसं नव्हतं. एके दिवशी मामाने मला बाजूला घेतलं. आदित्य, मला तुझ्याशी बोलायचं होतं. हो मामा, बोल, मी म्हणालो. मामाने दीर्घ श्वास घेतला. तो म्हणाला, मी रश्मीशी खूप वाईट वागलो ना. मला मूल नसल्याचं दुःख झालं आणि मी ते दुःख रश्मीवर काढलं. मी तिला शिक्षा दिली, ती पण अशा गोष्टीसाठी ज्यात तिची चूक नव्हती. मी तिच्यापासून दूर गेलो, तिला एकटं सोडलं. मामाचे डोळे भरून आले. मी म्हणालो, मामा, तुम्हालाही आता कळलंय, हेच महत्त्वाचं आहे. पण मी तिला इतकं दुःख दिलं? तिने कधीच तक्रार केली नाही, तिने कधीच माझा तिरस्कार केला नाही. ती रोज माझी वाट बघते, माझी काळजी घेते, आणि मी? मामा रडू लागले. मी पहिल्यांदा माझ्या मामाला रडताना पाहिलं. मामा, अजूनही वेळ आहे, तुम्ही मामीला परत मिळवू शकतात, तुमचं घर परत भरू शकतं. मी त्यांना धीर दिला. मामा म्हणाला, पण कसं मी तिला परत मिळवू? मामा, मामी तुझ्यावर अजूनही प्रेम करते. तिने मला सांगितलंय, ती तुझी वाट बघते की कधी तू तिच्याकडे परत जाशील. तू फक्त तिच्याशी प्रेमाने बोल, तिला तुझी काळजी दाखव. मामाने माझ्याकडे पाहिलं. तू किती समजदार आहेस आदित्य. तुझ्या वयात मला एवढं काही कळत नव्हतं रे. मामा, तुला आता कळतंय तेच खूप महत्त्वाचं आहे. त्या रात्री काय घडलं ते मला माहीत नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी मामा मामी दोघेही खूप वेगळे दिसत होते. त्यांच्यात एक नवीन जवळीक होती. मामा मामीला म्हणाले, रश्मी, आज मी ऑफिसनंतर लवकर येईल, आपण बाहेर जेवायला जाऊ. मामी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिली. खरंच? हो. आणि रश्मी, मला माफ कर, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. मामीचे डोळे तेव्हा भरून आले होते. त्यावेळी मी हळूच तिथून निघून गेलो, कारण त्यांना एकांतात बोलू देणं योग्य होतं. त्या दिवसापासून मामा मामीमध्ये जबरदस्त बदल झाला. मामा आता दररोज लवकर घरी यायचा, मामीसोबत बोलायचा, आणि मामी तर आनंदाने बहरली होती. एके दिवशी मी बघितलं की मामा किचनमध्ये मामीला जेवण बनवायला मदत करत होता. मी तिथे जाऊन त्याला म्हणालो, मामा, आज तू इथे? तर तो म्हणाला, अरे रश्मी रोज एकटीच सगळं काम करते. मामी माझ्याकडे पाहून हसली. तिच्या चेहऱ्यावरची ती चमक, तिच्या डोळ्यातला तो आनंद, ते पाहून माझं मन भरून आलं. पुढच्या काही आठवड्यात मामा मामी पुन्हा एकदा प्रेमात पडत होते. त्यांच्यात हशा खेळा सुरू झाल्या. ते एकमेकांना वेळ देऊ लागले. आता खऱ्या अर्थाने त्यांचं घर परिपूर्ण वाटत होतं.
एके दिवशी मामीने मला बाजूला घेतलं. म्हणाली, आदित्य, मला तुला काहीतरी सांगायचंय. ती भरल्या डोळ्यांनी म्हणाली, आदित्य, तुझ्यामुळे माझं घर, माझा संसार मला परत मिळाला. माझा नवरा मला परत मिळाला. मी किती वर्ष एकटी होते ते तुला कळणार नाही, पण तू आलास आणि सगळं बदललं. तिचे डोळे भरून आले होते. मी म्हणालो, मी कुठे काय केलं मामी? नाही आदित्य, तू आमच्या घरात प्रेम परत आणलंयस. संजय आता माझ्याशी बोलतात, माझी काळजी घेतात. आम्ही पुन्हा एकदा जिवलग मित्र झालोय आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय. आदित्य, आमची आणखी एक खुशखबर आहे. आम्ही मूल दत्तक घेण्याचा विचार करतोय. मामी खुश होती. माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. मामी, हा खूपच छान विचार आहे, पण यावर मामाचं काय म्हणणं आहे? तर ती म्हणाली, हे संजयनेच सुचवलंय. तेच म्हणाले की एखाद्या अनाथाला घर मिळेल आणि आपल्याला पालकत्व. त्या दिवशी संध्याकाळी मामाने मला बोलावलं. म्हणाला, आदित्य, तुला धन्यवाद. अरे मामा, धन्यवादची काय गरज? गरज आहे आदित्य. तू माझे डोळे उघडले. मी किती चुका करत होतो ते मला दाखवलं. रश्मी किती दुःखी होती, किती एकटी होती हे मला कळवलंस. आणि आता मी त्या चुका सुधारू शकतोय. मामा भावूक झाला होता. माझा प्रोजेक्ट आता संपण्याच्या मार्गावर होता. लवकरच मला परत माझ्या जुन्या ठिकाणी जायचं होतं. पण या घराला, या माणसांना सोडून जायला मन तयार नव्हतं. शेवटच्या दिवशी मामीने माझ्यासाठी खास जेवण बनवलं. सगळे माझ्या आवडीचे पदार्थ. जेवताना ती म्हणाली, बेटा, तू गेलास तर घर रिकामं होईल. मी म्हणालो, मामी, मी जवळच राहतो. नेहमी भेटत राहू. मंडळी, संसारात फक्त प्रेम पुरेसं नाही. संवाद, समजूतदारपणा, क्षमा, आदर हे सगळं आवश्यक आहे. कधी कधी आपल्या नात्यात अंतर येतं, पण जर प्रेम खरं असेल, विश्वास असेल आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी असेल तर कोणताही वादळ पार करता येतं. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत रहा मनाचे बोल.